ओके. हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण हा टॉपिक बघितलेला होता बघा. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं ॲसिडिटी ऑफ फेनॉलमध्ये. आणि समजा तुम्हाला ॲसिडिटी ऑफ अल्कोहोल आणि तुम्हाला जर अल्कोहोल दिलेले असेल तर कुठलं अल्कोहोल हे मोर ॲसिडिक असतं हे तुम्हाला विचारलं MCQसाठी. तर तुम्हाला फक्त एवढंच ऑब्झर्व करायचं आहे की ज्या अल्कोहोलला मॅक्झिमम नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच असतील किंवा आपण असं म्हणू शकतो आहे की जे एक प्रकारे टर्शरी अल्कोहोल असेल. टर्शरी अल्कोहोलला मॅक्झिमम नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच असतात आणि म्हणून काय होतं की त्याचं ॲसिडिटी लो होत जाते. आणि ज्याच्याकडे नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स कमी असतील त्याचं ॲसिडिटी कशी असणार आहे, जास्त असणार. हे आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं होतं. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतोय ना की हे जे अल्किल ग्रुप्स असेल यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी असते, दे आर सेड टू बी इलेक्ट्रॉन डोनेटिंग. या अल्किल ग्रुपला आपण काय म्हणतो, दे आर सेड टू बी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲसिड स्ट्रेंथ. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ॲज द नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स इन्क्रीजेस ॲसिडिटी डिक्रीजेस, और वी कॅन से as the number of alkyl group decreases then acidity will increases. Okay, so depending upon the number of alkyl groups we can decide the acidity of alcohol. इथे पण आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. आज आपल्याला इथून सुरुवात करायची आहे, दॅट इज ॲसिडिटी ऑफ फेनॉल. ओके, आता या फेनॉलमध्ये ॲसिडिटी का आहे ते आपण डिस्कस करू. आपण जर फेनॉलचं स्ट्रक्चर बघितलं तर हा जो OH ग्रुप आहे, लाईक दिस OH ग्रुप. तर हा जो O आणि H ग्रुप आहे, OH बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथून कोण बाहेर पडतं, H+ बाहेर पडतो. हा H+ देतो आहे, याचा अर्थ याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे कुठल्या टाईपचा आहे, दिस इज अन ॲसिडिक इन नेचर. बट आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं आहे की आपण फेनॉलला ॲसिडिक नेचरचं आहे असं का म्हणतो. फेनॉलमध्ये अशा कुठल्या प्रॉपर्टी आहे, कुठल्या फेनॉल रिॲक्शन दाखवतो जेणेकरून आपण फेनॉलला ॲसिडिक नेचरचं असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय बेसिक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जसं अल्कोहोलच्या बाबतीत होतं. अल्कोहोलने सोडियम सोबत रिॲक्शन दाखवली होती आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडला. तसंच फेनॉल सुद्धा सोडियम सोबत रिॲक्शन दाखवणार आहे आणि त्याने जर सोडियम सोबत रिॲक्शन दाखवली तर त्यापासून सुद्धा हायड्रोजन बाहेर पडेल. जर तो एखाद्या मेटल सोबत रिॲक्शन दाखवू शकतोय तर याचा अर्थ आपण म्हणू शकतोय की फेनॉल इज ॲसिडिक इन नेचर. बघा, एक पॉईंट सांगतोय ते. समजा मी इथून फेनॉल दाखवलाय असं, हेर इज अन फेनॉल. ओके, आणि या फेनॉलची रिॲक्शन आपण करतोय सोडियम मेटल सोबत. समजा मी इथे 2 टाइम्स फेनॉल घेतलाय, 2 टाइम्स Na घेतलाय. देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 टाइम्स ONa. ओके, हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला या मॉलिक्यूलला आपण बोलतोय सोडियम फिनॉक्साइड. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज सोडियम फिनॉक्साइड. प्लस बघा आता काय झालेलं दिसतं तुम्हाला, हा जो हायड्रोजन आहे याला आपण रिमूव्ह केलं आणि त्याच्या जागेवरती हा एक सोडियम तिथे पोहोचलेला आहे. तसं 2-2 फेनॉल तुम्ही यूज केले, 2-2 सोडियम तुम्ही यूज करताय, याचा अर्थ हे तुम्हाला मिळतच आहे सोडियम फिनॉक्साइड. अपार्ट फ्रॉम सोडियम फिनॉक्साइड तर आपल्याला 2 हायड्रोजन पण मिळत आहे जे एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि H2 गॅस फॉर्म होतो. हा गॅसेस फॉर्ममध्ये काय होतं, रिलीज होतं. सो वेन फेनॉल, द रिॲक्शन ऑफ फेनॉल विथ मेटल्स लाईक सोडियम और वी कॅन से अल्युमिनियम और सोडियम हायड्रॉक्साइड, इट इंडिकेट्स दॅट फेनॉल इज ॲसिडिक इन नेचर. फेनॉलचे जर मेटल सोबत रिॲक्शन होते आहे तर याचा अर्थ असा आहे की फेनॉलचं नेचर कसं आहे, ॲसिडिक नेचरचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय असतो माहिती का, जे पण केमिकल एखाद्या ॲसिड सोबत रिॲक्ट होतं, द केमिकल विच रिॲक्ट्स विथ मेटल, दॅट केमिकल इज सेड टू बी ॲसिडिक इन नेचर. ओके, याच्या पुढे अजून पॉईंट आहे तो पण आपण डिस्कस करू. ओके, बघा पुढचा पॉईंट काय सांगतोय. हा, आता याचा अर्थ असा आहे, समजा आपण इथे फेनॉल ड्रॉ करतोय. या फेनॉलमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला जोडला गेलाय तो कार्बन इथे आहे. या कार्बनचं सांगा तर बरं, या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन. या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल, हा तर खूप इझी क्वेश्चन आहे. sp2. का, कारण आपण स्टडी केलंय ना, कारण आपण स्टडी असं केलंय की जर कार्बनला सगळे सिंगल बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन असतं sp3. कार्बनला कुठेतरी डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन काय असतं, sp2 असतं. तर चेक करा, इथे कार्बनला तुम्हाला डबल बॉन्ड दिसतो आहे, हे इज अ डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्ड असल्यामुळे त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे, sp2 असणार.
या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच कोण आहे, OH अटॅच आहे. त्यांचं बघा काय म्हणणं आहे, दिस इज बिकॉज दिस हॅपन्स बिकॉज हायड्रॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग ऑफ sp2 hybridized carbon in the phenol experiences electron withdrawing effect by the benzene. म्हणजे बेन्झीनकडे हा sp2 हायब्रिडाइज कार्बन असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन असे खाली ओढले जातात. कोणाच्या साईडला, बेन्झीनच्या साईडला. आणि इलेक्ट्रॉन ओढले गेल्यामुळे O आणि H बॉन्ड मध्ये असं म्हणू शकतोय की त्या ठिकाणी पोलॅरिटी क्रिएट होते किंवा OH बॉन्डचं काय होतं, आयोनायझेशन होतं. पोलॅरिटी नाही क्रिएट होत, त्या ठिकाणी त्याचं काय होतं, आयोनायझेशन. एकदम सिंपल आहे बघा, पुन्हा एकदा समजावून सांगतो. समजा मी अशा पद्धतीने फेनॉल दाखवलाय, इथे मी O दाखवलाय आणि H पण दाखवलाय. तर हा जो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे, sp2 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे हा बेन्झीनचाच पार्ट झाला की नाही. ही जी बेन्झीनची रिंग आहे ती इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढलं गेल्यामुळे काय होतं, त्याचा इम्पॅक्ट इथल्या बॉन्डवरती होतो. हा जो O आणि H बॉन्ड आहे, हा OH बॉन्ड लगेच काय होतो, या OH बॉन्डचा क्लिवेज होऊन जातो. क्लिवेज होतो म्हणजे काय होतो, बॉन्ड ब्रेक होऊन जातो. ब्रेक होते म्हणजे इन शॉर्ट त्या ठिकाणी त्या बॉन्डचं काय होतंय, आयोनायझेशन होत आहे. आता हा जो पार्ट आहे हा नॉलेजचा पार्ट आहे. हा कधी तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त पार्ट ऑफ नॉलेज लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये आपण काय केलं. आता आपण अल्कोहोल आणि फेनॉल असं दोघं कम्पेअर करू. समजा मी अल्कोहोलच्या बाबतीत जर बघितलं तर अल्कोहोलमध्ये हा जो OH बॉन्ड आहे तो बॉन्ड आपण ब्रेक करतो, नो डाऊट. त्या ठिकाणी RO मायनस आणि H+ तुम्हाला मिळेल. ओके. आणि जर आपण तो फेनॉलच्या बाबतीत जर बघितला, फेनॉलमध्ये सुद्धा हा बॉन्ड ब्रेक होणारच आहे. आणि हा बॉन्ड ब्रेक करून झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे फेनॉक्साईड प्लस तुम्हाला H+ मिळणार आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का, त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो फेनॉल आहे या फेनॉलमध्ये इलेक्ट्रॉन ओढणारं कोणीतरी होतं, म्हणून हा OH बॉन्ड लवकर आयनाइज झाला किंवा लवकर ब्रेक झाला. तसं R ग्रुप इलेक्ट्रॉन ओढत नाही ना, उलट R ग्रुप काय करतो, इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो. त्यामुळे इथला जो बॉन्ड आहे तो लवकर ब्रेक नाही होणार अल्कोहोलच्या बाबतीत. हा जो अल्कोहोल आपण इथे रिप्रेझेंट केलाय, अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये जो R ग्रुप जोडलाय, R ग्रुप म्हणजे एक प्रकारचं कुठला असतो, इट इज अन इलेक्ट्रॉन डोनेटिंग. त्याचं नेचर असतं तो कसं आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आणि हा जो काही बेन्झीन आहे, हा बेन्झीनची रिंग उलट इलेक्ट्रॉनला काय करते, स्वतःकडे ओढण्याचं काम करते. त्याला मी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग सुद्धा म्हणू शकतो. इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ही प्रॉपर्टी बेन्झीनची असल्यामुळे O आणि H बॉन्ड लवकर काय होते, ब्रेक होतो आहे. म्हणजे अल्कोहोल आणि फेनॉल दोघांना कम्पेअर केलं तर फेनॉलचा OH बॉन्ड इझिली ब्रेक होतो आणि ज्याचा बॉन्ड इझिली ब्रेक होतो त्याला आपण म्हणू शकतोय की तो कसा असणार आहे, मोर ऍसिडिक असेल. मग तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला अल्कोहोल आणि फेनॉलच्या बाबतीत, तर फेनॉलची ऍसिडिटी कशी आहे, अल्कोहोलपेक्षा जास्त आहे. अल्कोहोल इज मोर ऍसिडिक ॲज कम्पेअर टू फेनॉल. मग हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही तिथे त्यांना सांगू शकतात, काय सांगू शकतात, पुन्हा एकदा सांगतो तर काय झालं एक्झॅक्टली, 1 मिनिट बघा. याच्यामध्ये काय सांगतो मी तुम्हाला, ROH हा जो OH बॉन्ड ब्रेक करायचा आपल्याला, त्या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी अल्किल ग्रुप काही विशेष हेल्पफुल नाहीये. का हेल्पफुल नाहीये, कारण अल्किल ग्रुप हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे हा OH बॉन्ड लवकर ब्रेक होणार नाही. पण तसं आपण फेनॉलच्या बाबतीत जर बघितलं, समजा मी पीएच मेन्शन करतोय फेनॉलसाठी, फेनॉलला अटॅच आहे OH ग्रुप. हा जो फेनॉल आहे ना, फेनॉल हा इलेक्ट्रॉन ओढण्याचं काम करतो आणि इलेक्ट्रॉन ओढण्याचं काम केल्यामुळे O आणि H मधला बॉन्ड इझिली ब्रेक होतो. बॉन्ड इझिली ब्रेक झाला म्हणजे त्याच्यामधून H+ लवकर बाहेर पडला. मग ज्याच्यापासून लवकर H+ बाहेर पडू शकतो आहे त्या कंपाऊंडला, त्या सबस्टन्सला आपण मोर ऍसिडिक असं म्हणू शकतोय. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणू शकतोय, मोर ऍसिडिक. ओके. सो हे झालं अल्कोहोल फेनॉलचं ऍसिडिक आणि ऍसिडिकचं कम्पॅरिझन. बघा तिथे काय सांगितलं, कम्पॅरिटिव्ह ऑफ ऍसिडिक नेचर ऑफ फेनॉल अँड ॲलिफॅटिक अल्कोहोल्स यांचं आपण कम्पॅरिझन केलं, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. बघा जेव्हा बॉन्ड ब्रेक झाला तेव्हा तुम्हाला इथे एक मिळालाय ज्याला आपण RO म्हणू शकतोय किंवा RO- फॉर्म झालाय, ज्याला आपण नाव दिलं अल्कॉक्साईड. आणि हा जो इथे फॉर्म झालाय याला बोलतात फेनॉक्साईड. हा जो आहे तो फेनॉक्साईड. अल्कॉक्साईड आणि फेनॉक्साईडच्या बाबतीत चेक करा की काय एक्झॅक्टली होतं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की यांच्यामध्ये फेनॉलचं ऍसिडिक नेचर कसं आहे, जास्त आहे. फेनॉल इज मोर ऍसिडिक. ओके. आता अजून एक रिझन आहे त्याच्या मागचा, या ऑक्सिजनच्या वरती जो निगेटिव्ह चार्ज आहे
हा निगेटिव्ह चार्ज इथे इझिली काय होतो, डिलोकलाइज होतो, म्हणजे एक प्रकारचा रेझोनन्स तयार होतो. या ठिकाणी काय होतो, रेझोनन्स होतो. आणि जर रेझोनन्स होत असेल तर स्टॅबिलिटी वाढते, आणि स्टॅबिलिटी वाढल्यामुळे आपण असं म्हणू शकतोय की बघा की त्या ठिकाणी फेनॉलचं ॲसिडिक नेचर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. कसं काय झालं बघा, द डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. डिलोकलायझेशनचा म्हणजे अर्थ काय असतो की निगेटिव्ह चार्ज स्वतःची जागा बदलतोय. हा निगेटिव्ह चार्ज या पोझिशन पासून निघाला, तो खाली गेलाय, तिथून पुढे तो पुढे जाणार आहे, अजून पुढे पुढे जात जाणार आहे, म्हणजे इथे एक प्रकारचं काय होतं, रेझोनन्स होतो. सो डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज इट मेक्स फेनॉक्साइड आयन मोर स्टेबल. याचा अर्थ जेवढं रेझोनन्स होईल तेवढं स्टॅबिलिटी वाढणार आहे. ओके, अँड फेवर्स द ॲसिडिक नेचर टू द फेनॉल. रेझोनन्स झाल्यामुळे फेनॉलला कुठलं नेचर येत आहे, ॲसिडिक नेचर येत आहे. ओके, सो अजून पुढे आपण काय सांगतो, वेअर ॲज इन अल्कॉक्साइड आयन निगेटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ऑन ऑक्सिजन. अल्कॉक्साइड आयन कसं दाखवलं आपण, ROH, RO मायनस. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे याचं कुठेच डिलोकलायझेशन होत नाही, असं डिलोकलायझेशन पॉसिबल नाही. हा एकाच ठिकाणी थांबतो. हा एकाच ठिकाणी थांबतोय म्हणून आपण त्याला एक शब्द वापरला आहे की दिस निगेटिव्ह चार्ज इज लोकलाइज्ड ओनली ऑन ऑक्सिजन. त्याचं डिलोकेशन होत नाही, रेझोनन्स होत नाहीये. आणि रेझोनन्स होत नसल्यामुळे आपण असं म्हणू शकतोय की फिनॉलची ॲसिडिक नेचर जास्त आहे ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की वाय फिनॉल इज मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. एक्सप्लेनेशनला फक्त काय सांगायचं आहे की जेव्हा दोघांचा OH बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा तुम्हाला अल्कोहोल पासून मिळतं अल्कॉक्साइड आयन, आणि फिनॉल पासून मिळतं तुम्हाला फेनॉक्साइड आयन. दोघांमध्ये जर बघायला गेलं, फेनॉक्साइडमध्ये रेझोनन्स होतो आणि रेझोनन्समुळे स्टॅबिलिटी वाढते, आणि जेव्हा रेझोनन्स होत असतो तेव्हा फेनॉलचं ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, असं आपण सांगू शकतोय. सो ड्यू टू दिस रिझन ऑफ रेझोनन्स वी कॅन से फेनॉल इज मोर ॲसिडिक. अल्कॉक्साइडच्या बाबतीत तसं लोकेशन चेंज नाही होते, आपण ऑलरेडी डिस्कशन केले, हा पॉईंट पुन्हा रिपीट झालेला आहे. ओके, हां, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तो जो फेनॉक्साइड होता तो तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो. आता हे रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, ते फक्त एक पार्ट ऑफ नॉलेज समजून सांगतो की त्या ठिकाणी रेझोनन्स कसं होतो. हा वरचा निगेटिव्ह चार्ज खाली येणार आता, आणि तो जो डबल बॉन्ड आहे, इथला जो डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार या कॉर्नरच्या कार्बनकडे. बघू एक्झॅक्टली रेझोनन्स कसे होत आहे. हे रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, अशा पद्धतीने आता रेझोनन्स होत जाणार आणि एक एक नवीन स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार. हळूहळू निगेटिव्ह चार्ज पुढे शिफ्ट होत जातोय. या टाईपचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण याच्या आधी पण काढलेले होते क्लास 11ला. आपण जर ओव्हरऑल बघितलं स्ट्रक्चर नंबर 1 2 3 4 5, यांचं काय म्हणणं बघा, द डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज मेक्स फेनॉक्साइड आयन मोर स्टेबल. आणि फेनॉक्साइड आयनची स्टॅबिलिटी वाढते विच फेवर्स द आयोनायझेशन ऑफ फेनॉल. आणि फेनॉलचं आयोनायझेशन झालं म्हणजे फेनॉलचं ॲसिडिक नेचर काय झालंय, इन्क्रीज झालं. ओके, हा टॉपिक झाला अल्कोहोल आणि फेनॉलच्या ॲसिडिक स्ट्रेंथचा. ओके, आता पुढे आपल्याला डिस्कशन करायचं आहे थोडासा रिॲक्शनचा पार्ट. रिॲक्शनच्या पार्टकडे जाण्याआधी एकच मिनिट फक्त. आपल्या स्लाइडमध्ये एक पॉईंट मी आता ॲड करतोय, तो पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. इझी टॉपिक आहे, इथे मी त्याला एक्सप्लेन करतोय. आता काही व्हॅल्यूज असतात ज्या व्हॅल्यूला नाव दिलं गेलंय इट्स अ पीके व्हॅल्यू. 1 मिनिट. pKa values of some phenol and इथेनॉल. इथे मी काही मॉलिक्युल्स मेन्शन करतो आहे. त्यातला पहिला मॉलिक्युल आहे ज्याचं नाव आहे पी नायट्रोफेनॉल. इट्स अ पी नायट्रोफेनॉल, ज्याचं स्ट्रक्चर या टाईपचं आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट बरं का, हा तुम्हाला नीटचे पण हा नीटला टॉपिक येण्यासारखा आहे. हा आहे पी नायट्रोफेनॉल, पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप. आणि याची जी प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे पीकेची व्हॅल्यू, ती पीकेची व्हॅल्यू आहे 7.2. ओके, दुसरा मॉलिक्युल मी ते ड्रॉ करतो आहे एम नायट्रोफेनॉल. एम नायट्रोफेनॉल मी रिप्रेझेंट करतोय लाईक दिस. आधी मी फेनॉल ड्रॉ करणार आणि फेनॉलच्या मेटा पोझिशनला NO2 ग्रुप जोडलाय, आणि याची पीके व्हॅल्यू आहे 8.3. आधीची होती 7.2. तिसरा मॉलिक्युल आपण इथे मेन्शन करू पी नायट्रोफेनॉल.
एक मिनटं, सॉरी, हा पी नायट्रोइथच झाला आहे ना, त्याच्या पुढे थोडंसं मिसमॅच झालं. एक काम करतो, बरं ठीक आहे, राहू द्या, काय हरकत नाही. त्याच्या पुढे आहे ओ नायट्रोफेनॉल. ओ नायट्रोफेनॉल आपण रिप्रेझेंट कसं करतो, आधी मी फेनॉल ड्रॉ केला आहे. ओके, इथे NO2 ग्रुपला आपण नायट्रो ग्रुप जोड, ऑर्थो पोझिशनला आपण नायट्रो ग्रुप जोडला आहे. याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे ओ नायट्रोची 7.2 आणि जो पी वाला आहे त्याची व्हॅल्यू आहे 7.1. दिस इज 7.1. 7.1. अजून काही भरपूर सारे स्ट्रक्चर आहे. सपोज मी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय सिम्पली फेनॉलचं. ओके, दिस इज फेनॉल आणि याची पीके व्हॅल्यू तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. दॅट पीके व्हॅल्यू इज एक्झॅक्टली 10. त्यानंतर बाकीचे काही स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतोय. ओक्रेसॉल. हाऊ टू रिप्रेझेंट ओक्रेसॉल? आपण सगळ्यात पहिल्यांदा फेनॉल ड्रॉ करतोय. फेनॉलच्या ऑर्थो पोझिशनला आपण जोडला CH3. हा जो मॉलिक्युल आहे याला म्हणतात ओक्रेसॉल आणि ओक्रेसॉलची व्हॅल्यू आहे 10.1. पुढचा आहे एम क्रेसॉल. एम क्रेसॉल आपण रिप्रेझेंट करतोय लाईक दिस. दिस इज एम क्रेसॉल आणि त्या एम क्रेसॉलची व्हॅल्यू आहे 10.2. 10.2 and the last structure is P cresol. आणि त्याची व्हॅल्यू आहे 10.2. O cresol 10.2. 10.2. M cresol 10.1 आहे, सॉरी, दिस इज 10.1 and P cresol अगेन 10.2. 10.2. ओके, आणि लास्ट स्ट्रक्चर आहे जे आहे इथेनॉलचं. आता या व्हॅल्यूचं नेमकं काय कनेक्शन समजून घ्या. इथेनॉलचं फॉर्म्युला आहे CH3CH2OH आणि त्याची व्हॅल्यू आहे 15.9. ओके, आता नेमकं या पीके व्हॅल्यूचं काय कनेक्शन एक्झॅक्टली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं व्हॅल्यूज काही थोड्याशा मिसमॅच झाल्या त्या काढून टाकतो इथून. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ऑब्झर्व करा. ॲट द सेंटर मी इथे फेनॉलला मेन्शन केलंय. फेनॉलपेक्षा कमी व्हॅल्यू आल्या वरती दाखवलेत. फेनॉलपेक्षा कमी व्हॅल्यू आहे आणि फेनॉलपेक्षा जास्त व्हॅल्यू असलेले ते खाली दाखवलेत मी. ओके, यांचं काय म्हणणं आहे, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ पीके. इथे खूप महत्त्वाचा पॉईंट नोट करतोय जो MCQ ला कामात येईल. ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ PKA, greater the value of PKA, weaker is the acid. weaker is the acid. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर विचारला मी असा, सपोज ऑप्शन ए असा दिलाय, ऑप्शन ए मी तुम्हाला दिलाय पी नायट्रोफेनॉल, ऑप्शन बी तुम्हाला दिलाय मी एम नायट्रोफेनॉल, ऑप्शन सी सपोज मी दिलाय ओ नायट्रोफेनॉल आणि असं विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ॲसिडिक और विच ऑफ द फॉलोइंग इज लेस ॲसिडिक. मग अशा केसमध्ये तुम्हाला या पीकेच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवणं गरजेचे असतील. ओके, अकॉर्डिंग टू व्हॅल्यूज ऑफ पीके त्यांचं असं म्हणणं की जितकी जास्त व्हॅल्यू असेल तेवढं वीक ॲसिडिक. मग सपोज वरच्या केसमध्ये मी बघतोय की ही जी व्हॅल्यू आहे 8.3 या वरच्या तिघांपैकी सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे आणि ही जास्त व्हॅल्यू असेल तर ते ॲसिड कसं असतं, वीक ॲसिड असतं. म्हणजे सगळ्यात वीक ॲसिडिक कोण असणार आहे, एम नायट्रोफेनॉल. एम नायट्रोफेनॉल नंतर थोडीशी ॲसिडिक कॅरेक्टर थोडंसं जास्त कोणाचं असेल, ऑब्व्हियसली ओ नायट्रो. आणि सगळ्यात जास्त ॲसिडिक कॅरेक्टर कोणाचं असेल, जे असणार आहे पी नायट्रोचं. पी नायट्रोची पीके व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे त्या तिघांपेक्षा बघायला गेलं तर. मग ज्याची पीके व्हॅल्यू जास्त तो कमी ॲसिडिक आणि ज्याची पीके व्हॅल्यू कमी तो मोर ॲसिडिक. आता तुमच्या मनात क्वेश्चन की सर तुम्ही केव्हाचं पीके काय सांगता मला, पीके व्हॉट इज दिस पीके ते पण समजून सांगतो पीके काय आहे. आधी फक्त ही लाईन समजून घ्या. ही लाईन तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देते. ही लाईन तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायची आहे की जेवढी पीकेची व्हॅल्यू जास्त असेल तेवढं ते कमी ॲसिडिक असेल, जेवढी पीकेची व्हॅल्यू जास्त असेल तेवढा तो लेस ॲसिडिक असेल. मग तुम्हाला या मॉलिक्युल टू मॉलिक्युल प्रत्येकाच्या पीके व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवाव्या
लागतील हा एक्झामचा पार्ट झाला MCQ साठी. आता पीके नेमका काय प्रकारे ते समजून सांगतो मी. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय दिस पीके. ओके, बघा पीके नेमकं काय आहे. व्हॉट इज दिस पीके. पीकेचा अर्थ असा आहे की तुम्हाला 11th ला एक फॉर्म्युला होता. फॉर्म्युला असा होता pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. अजून एक फॉर्म्युला होता POH वाला. POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही मला एक नवीन फॉर्म्युला तयार करून दाखवा, जो फॉर्म्युला कोणाचा असणार आहे, पीकेचा असणार आहे. जर pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल, जर POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- असेल, तर पीके इज इक्वल टू असं असणार आहे मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ka. आता के ला काही कॉन्सन्ट्रेशन नाही, ते एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण सिम्पली म्हणू शकतो पीके इज नथिंग बट इट इज अ मायनस लॉग टू द बेस 10 व्हॅल्यू ऑफ के. तुम्हाला के ची फक्त काय घ्यायची आहे, लॉग घ्यायचा आहे. सो हा फॉर्म्युला तुम्हाला कुठे पुस्तकात नाही दिलाय, हा फक्त मी तुमच्या नॉलेजच्या पार्टसाठी सांगितलं की नेमका हा पीके काय प्रकार असतो. ओके, सो आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय. समजा माझ्याकडे 2 मॉलिक्यूल आहे. एकच मिनिट, मागची स्लाइड होतं पुन्हा एकदा बघा. हा, ही स्लाइड पुन्हा बघा. या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला काय सांगितलंय. या स्लाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा की जितकी व्हॅल्यू जास्त असेल कोणाची, पीकेची, हायर द ऑर ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ पीके वीकर इज द ऍसिड. ते ऍसिड कसं असेल, खूप वीक असेल. या बेसिसवरती तुम्ही एका क्वेश्चनचा आन्सर द्या. ओके, इथेच ऍडजस्ट करतो. समजा मी तुम्हाला एक मॉलिक्यूल दिला आहे. एक मॉलिक्यूल असा आहे 4 मिथिल फेनॉल. 4 मिथिल फेनॉल आणि दुसरा मॉलिक्यूल असा आहे 3 नायट्रोफेनॉल. ओके, 4 मिथिल फेनॉल आणि 3 नायट्रोफेनॉल या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण असेल, विच इज मोर ऍसिडिक. 3 नायट्रोफेनॉल ऍब्सोल्युटली करेक्ट. कसं काय आपण समजून सांगू बघा. आता हा 4 मिथिल फेनॉल म्हणजे आपण याच्याबद्दल बोलतोय. वी आर टॉकिंग अबाउट पी क्रेसॉल. पी क्रेसॉलची व्हॅल्यू किती आहे, 10.2 आहे. आणि 3 नायट्रोफेनॉल, 3 नायट्रोफेनॉल म्हणजे आपण याच्याबद्दल बोलतोय. याची व्हॅल्यू किती आहे, 8.3 आहे. आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की विच इज मोर ऍसिडिक. आता मला सांगा, याची व्हॅल्यू आहे 8.3, याची व्हॅल्यू आहे 10.2. ज्याची व्हॅल्यू कमी तो मोर ऍसिडिक. याचा अर्थ ऑब्व्हियसली हा कसा असणार आहे, मोर ऍसिडिक नेचर. दिस इज मोर ऍसिडिक. ओके, सो वेगवेगळे मोर ऍसिडिक दॅट इज 3 नायट्रोफेनॉल. या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, सो आता इथून पुढे बघूया आपल्याला पुढे टॉपिक कव्हर करायचा आहे. आता हा झाला ऍसिडिक पार्ट वाला सगळा पार्ट. इथे आपण नवीन टॉपिक डिस्कस करूया. जसं मी नाव मेन्शन केलंय, दिस इज अ ऍक्शन ऑफ हॅलो ऍसिड आणि त्याला नाव दिलं तर लुकास टेस्ट. ओके, ऍक्शन ऑफ हॅलो ऍसिड. हॅलो ऍसिड म्हणजेच कोण असतं माहिती का, हॅलो ऍसिड म्हणजेच HX असतात. फॉर एक्झाम्पल त्यातलं HCl असेल किंवा HBr असेल किंवा HI असेल, यांना म्हटलं जातं, या तिघांना आपण कुठले ऍसिड बोलतो, दे आर कॉल्ड ॲज हॅलो ऍसिड. ओके, म्हणजे हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड हे सगळे कुठल्या टाईपचे आहे, दे आर सेड टू बी हॅलो ऍसिड. या हॅलो ऍसिड तुम्हाला रिॲक्शन करायची, कशी रिॲक्शन करायची नीट समजून घेऊ. आता ही जी रिॲक्शन आपण बघणार आहोत अल्कोहोलची, ज्याच्यामध्ये कुठला बॉन्ड ब्रेक होणार आहे, CO बॉन्ड ब्रेक होतोय. इट इज अ ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. आता हा ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड म्हणजे कसं समजून घ्या. समजा मी तुम्हाला एखादा अल्कोहोल दिलाय, CH3OH असा अल्कोहोल दिलाय. तर या अल्कोहोल मधला इथला कार्बन आणि इथला ऑक्सिजन यांच्या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड आहे ना, तो बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे, इथून ब्रेक करायचा आहे. आता आपण अशा रिॲक्शन बघतो आहे ज्यांच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. मग अशा रिॲक्शन कुठल्या ते आपल्याला बघायचंय. ही रिॲक्शन आपण महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस कव्हर केला होता क्लासरूम मध्ये, त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. सेम टू सेम पुन्हा डिस्कशन असणार आहे. सो पहिली रिॲक्शन त्यातली घेतो आहे ऍक्शन ऑफ हॅलो ऍसिड. ओके, हॅलो ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, HX. सो अल्कोहोल, when this alcohol
reacts with halo acid, or we can say hydrogen halide, then what will happen? Then OH group is going to substituted by X. Then there is a formation of RX plus byproduct obtained is water. सो हे आपल्याला फक्त रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये बघायचं जसं ते दाखवलं तुम्हाला. सो हा जो H2 मॉलिक्यूल तो निघून जाणार, वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार, आणि एकदा की वॉटर मॉलिक्यूल निघून गेला तर तुम्हाला फक्त जोडायचं कोणाला आहे? आरला आणि एक्सला जोडायचं. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RX प्लस H2. सो ही अशी केमिकल रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये CO बॉन्ड काय झालाय? ब्रेक झालाय. कसं काय बघा, हा इथला बॉन्ड आपण काय केलाय? ब्रेक केलाय. हा बॉन्ड कोणामध्ये आहे? अल्किलमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. अल्किल म्हटलं तर तो कार्बनच आहे. सो कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला आपण बॉन्ड ब्रेक केला आहे. अशी काय फक्त एकच रिॲक्शन नाही, अशा भरपूर साऱ्या रिॲक्शन आपण दाखवू शकतो. पण त्याच्यात एक इम्पॉर्टंट पार्ट जो आपण क्लासरूममध्ये पण कव्हर केलाय, द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2, दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज लुकास रिएजंट. हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पण बघितले. पॉईंट नंबर 2, जेव्हा अल्कोहोलची केमिकल रिॲक्शन लुकास रिएजंट सोबत होते, त्या रिॲक्शनला नाव कुठलं असतं? द नेम ऑफ रिॲक्शन इज, इट्स अ ग्रूज प्रोसेस. ओके, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ग्रूज प्रोसेस. दिस रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लुकास टेस्ट फॉर द अल्कोहोल. चला, हा ब्ल्यू वाला पॉईंट काही विशेष महत्वाचा नाहीये, पण हे जे पॉईंट्स आहेत हे इथले जास्त महत्वाचे पॉईंट आहेत. ओके, ज्याच्यामध्ये आपण बघितलं ऍक्शन ऑफ हॅलो ऍसिड. ओके, याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट आहे जो खूप 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 जास्त महत्वाचा आहे MCQच्या एक्झामसाठी. एकच मिनिटं फक्त. ओके, लेट्स कंटिन्यू. आता आपण जो लुकास रिएजंट बघितला, लुकास रिएजंट म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन आहे? लुकास रिएजंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 यांचं कॉम्बिनेशन. हा जो लुकास रिएजंट आहे हा आता केमिकल रिएक्शन शो करतो कोणासोबत? प्रायमरी अल्कोहोल ॲज वेल ॲज सेकंडरी अल्कोहोल ॲज वेल ॲज टर्शरी अल्कोहोल, तिघांसोबत तो रिॲक्शन दाखवतो. पण एक मॅजिकल थिंग अशी आहे की या तिघही अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटीचा रेट टुवर्ड्स लुकास रिएजंट इज फाउंड टू बी डिफरंट. प्रत्येक अल्कोहोलच्या रिॲक्शनचा स्पीड कसा आहे? डिफरंट आहे. आणि याचाच फायदा आपण करतोय की समजा मी तुम्हाला 3 टेस्ट ट्यूब दिलाय, त्या 3 टेस्ट ट्यूब पैकी कुठल्या तरी एका टेस्ट ट्यूबमध्ये प्रायमरी आहे, कुठेतरी सेकंडरी अल्कोहोल आहे, कुठेतरी टर्शरी अल्कोहोल आहे. सो पण आपल्याला माहितीच नाही की त्यातला प्रायमरी अल्कोहोल कुठला आहे, सेकंडरी कुठला आहे, टर्शरी कुठला आहे. तिघही कलरलेस आहेत. सो मग आपण अशा केसमध्ये ओळखायचं कसं काय की विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अल्कोहोल और सेकंडरी अल्कोहोल और टर्शरी अल्कोहोल? मग ते शोधण्यासाठी तुम्ही त्या तिघांना काय करताय? डिस्टिंग्विश करणार आहात. आणि डिस्टिंग्विश करण्यासाठी तुम्हाला एक रिॲक्शन करायची, आणि त्या रिॲक्शन कोणासाठी करतोय आपण? फॉर द डिटर्मिनेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. मग बघूया नेमका हा लुकास रिएजंट एक्झॅक्टली कसा रिॲक्ट होतोय. बघा, त्यांचं असं म्हणणं आहे, जर टर्शरी अल्कोहोलची रिॲक्शन लुकास रिएजंट सोबत झाली, त्यांचं असं म्हणणं आहे, इमिजिएट अपीअरन्स ऑफ टर्बिडिटी. व्हॉट इज दिस टर्बिडिटी? टर्बिडिटी म्हणजे काय असतं? कोणी मला सांगू शकतं का? तुम्हाला टर्बिडिटीचा अर्थ काय माहिती आहे? व्हॉट इज मीन बाय टर्बिडिटी? मराठीमध्ये त्याला म्हणतात गढूळ. मराठीमध्ये आपण शब्द कुठला वापरतो? गढूळ पाणी. पाऊस पडला आहे, पावसाचं पाणी गढूळ असतं, म्हणजे त्या पाण्यामध्ये काय असते? टर्बिडिटी असते. म्हणजे टर्शरी अल्कोहोल जर लुकास सोबत रिॲक्ट झालं तर तुम्हाला टर्बिडिटी मिळते. आणि ही टर्बिडिटी केव्हा मिळते तुम्हाला? इमिजिएटली मिळते, इन्स्टंटली. लगेच रिॲक्शनमध्ये लुकास रिएजंट ऍड केल्या केल्या तुम्हाला मिळते टर्बिडिटी. तुम्हाला जर इमिजिएटली टर्बिडिटी मिळाली तर हे कन्फर्मेशन असतं की तो अल्कोहोल कुठला आहे? टर्शरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत काय होतं? when this secondary alcohol reacts with Lucas reagent, then there is a formation of turbidity, but for the formation of turbidity it requires some time. काही वेळ लागतो. तर अप्रॉक्सिमेटली वेळ किती लागतो? अप्रॉक्सिमेटली वेळ लागतो 5 मिनिट्स. हा एक्झॅक्टली 5 मिनिट्स नसतो, हा 5 मिनिटचा थोडंसं क्लोज असतो. 5 मिनिट्स थोडंसं जास्त पण असेल किंवा थोडेफार सेकंद कमी पण असेल. सो इट इज नियरली 5 मिनिट्स. अप्रॉक्सिमेटली 5 मिनिटामध्ये टर्बिडिटी येते. जर 5 मिनिटामध्ये टर्बिडिटी आली तर कन्फर्मेशन आहे की ते अल्कोहोल कुठलं आहे? सेकंडरी आहे.
आणि जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतला त्याची रिॲक्शन आपण केली लुकास रिएजंट सोबत तर टर्बिडिटी येतच नाही, टर्बिडिटी प्रोड्यूस होत नाही. टर्बिडिटी तुम्ही 1 तास थांबा, 2 तास थांबा, 3 तास थांबा, टर्बिडिटी प्रोड्यूस होणार नाही. पण तुम्हाला टर्बिडिटी आणून दाखवायचीच असेल तुम्हाला त्याला काय करावं लागेल, हीट करावं लागेल. ओके, बघा त्यांचं काय म्हणणं आहे. टर्बिडिटी डू नॉट प्रोड्युसेस टर्बिडिटी ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला टर्बिडिटी प्रोड्यूस होणार नाही. हां, पण तुम्ही टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर टर्बिडिटी तुम्हाला मिळणार. म्हणजे ओळखणं किती सोपं आहे बघा ना. तुम्ही जो चार्ट आत्ता बघितलाय त्या चार्टवर मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो लगेच. ओके, फटाफट आन्सर करा मला. समजा माझ्याकडे असे 3 बीकर आहेत, अननोन आहेत, मला माहिती नाही कोणामध्ये कुठलं अल्कोहोल आहे. आता मी तुम्हाला काय करतो माहिती आहे, एक क्वेश्चन देतोय. या मधल्या बीकरमध्ये मी ॲड केला लुकास रिएजंट. लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर या बीकरमध्ये मला 5 मिनिटामध्ये टर्बिडिटी मिळाली. तर मला हे सांगा, जर मला 5 मिनिटामध्ये टर्बिडिटी मिळत असेल तर या बीकरमध्ये असणारा अल्कोहोल कुठला असेल? सेकंडरी अल्कोहोल. तो अल्कोहोल कुठला असणार आहे? सेकंडरी. जर मी सपोज या बीकरमध्ये माहित नाही कुठलं अल्कोहोल आहे, याच्यामध्ये पण मी ॲड केलंय लुकास रिएजंट. लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर मला एकदम इमिजिएटली मला टर्बिडिटी मिळाली. इन्स्टंट, अचानक लगेच टर्बिडिटी मिळाली मला. जर लगेच टर्बिडिटी मिळाली असेल सांगा अल्कोहोल कुठलं असेल? दिस इज टर्शरी अल्कोहोल. जर आपल्याला इमिजिएटली टर्बिडिटी मिळाली तर टर्शरी अल्कोहोल आहे. आणि राहिला फक्त एकच आता की आपण अल्कोहोल घेतलंय अननोन, त्याच्यामध्ये आपण ॲड केलंय लुकास रिएजंट. लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ टर्बिडिटी. टर्बिडिटी मिळतच नाही तुम्हाला. टर्बिडिटी मिळतच नाही याचा अर्थ ते अल्कोहोल कुठलं असेल मग? दॅट अल्कोहोल इज प्रायमरी अल्कोहोल. ओके, सो बघा मागची स्लाइड पुन्हा एकदा दाखवतोय. खूप महत्वाचा पॉईंट आहे, MCQ साठी खूप महत्वाचा आहे. हा जो टॉपिक आहे कुठे कुठे महत्वाचा आहे? हा टॉपिक तुम्हाला महाराष्ट्र बोर्डसाठी महत्वाचा आहे. ओके, सॉरी, बोर्डसाठी महत्वाचा आहे, MET CET साठी महत्वाचा आहे आणि हा टॉपिक नीटच्या MCQ ला पण महत्वाचा आहे. ओके, MET CET साठी या टॉपिकवरती याच्या आधी पण क्वेश्चन विचारून झालेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक, ही जी स्लाइड तुम्ही बघताय समोर तुमच्या, ही ओव्हरऑल सगळ्याच एक्झामसाठी जास्त महत्वाची असेल. ओके, चला पुढे जाऊया आता. टायटल तेच आहे, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. त्यातल्या आपण एकच रिॲक्शन बघितली होती, आता दुसरी रिॲक्शन बघायची. त्याच्यामध्ये अल्कोहोलची केमिकल रिॲक्शन होते PX3 सोबत. ज्या मुलांचं मागचं चॅप्टर क्लिअर झालं आहे, कुठलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यांना ही रिॲक्शन लगेच आठवेल. त्यामुळे आता अल्कोहोल घेणार, अल्कोहोलची आपण केमिकल रिॲक्शन कोणासोबत करणार आहे? PX3 सोबत करतोय. PX3 आपण इथे यूज करू शकतो आहे PCl3. ओके, बहुतेक ही रिॲक्शन काही ब्रांचेसला आजच घेतली होती आपण. ओके, सो अल्कोहोल जेव्हा PX3 सोबत रिॲक्ट होतो तेव्हा कोणाला आठवतंय का की अल्कोहोल किती वेळेस घ्यावं लागतं तुम्हाला? 3 टाइम्स. व्हेरी गुड. आपल्याला अल्कोहोल किती टाइम्स घ्यावं लागतं? आपल्याला 3 टाइम्स अल्कोहोल आपल्याला यूज करायचं असतं. बघूया ही रिॲक्शन एक्झॅक्टली कशी होते. ओके, इथे आपण ती रिॲक्शन दाखवतोय की अल्कोहोल जो आहे हा आपल्याला 3 टाइम्स लागला आहे. आता रिॲक्शन बघा काय होते आहे. हे 3 अल्कोहोल आहेत ना, यातले मी 3 OH बाहेर काढतो आहे. OH, OH, OH. आणि हा जो PX3 आहे त्या OH ला सबस्टिट्यूट केल्यानंतर इथले जे हॅलोजन्स आहेत, 3 हॅलोजन, हे तिघं पण हॅलोजन तुम्हाला इथे यूज करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळेल 3 टाइम्स RX. बघा, समजा मी काय करतो, ही रिॲक्शन माझ्या वेळेने समजून सांगतो. मी इथे काय घेतलं आहे, ROH हा झाला एकदा, मी अजून एक ROH घेतलाय आणि मी अजून एक ROH घेतलाय. यांची केमिकल रिॲक्शन मी करतोय कोणासोबत? PCl3 सोबत करतोय, किंवा तुम्ही PX3 मेन्शन करू शकता त्या ठिकाणी. सो आता काय होतं बघा, या केसमध्ये हा पहिला OH तुम्ही रिमूव्ह करायचा आहे, सेकंड पण रिमूव्ह करायचा आहे, थर्ड पण OH रिमूव्ह करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही टोटल 3 OH रिमूव्ह केले. हे OH रिमूव्ह केल्यानंतर त्यांच्या जागेवरती तुम्हाला कोणाला घेऊन जायचं आहे? त्यांच्याच जागेवर तुम्हाला घेऊन जायचं आहे या PCl3 मधल्या फक्त 3 क्लोरीनला. ओके, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट मिळेल RCl, RCl, RCl प्लस. प्लस काय मिळेल ते चेक करू आपण. हे तिघही क्लोरीन वापरून झाले आपल्याकडनं, आपण तिघही क्लोरीन यूज केले, पण हा P अजून मी कुठे वापरला नाही. हा न वापरलेला P फॉस्फरस यांच्यामध्ये कंबाईन होतो आणि यांच्यापासून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळतं, जे बाय प्रोडक्ट आहे H3PO3. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट
H3PO3. मग असं तीनदा सेपरेट दाखवण्याची आवश्यकता आहे का? नाही. मग याच्या आधी फक्त आपण लिहितो 3 टाइम्स, इथे पण काय लिहितो 3 टाइम्स. हीच रिएक्शन त्यांनी बघा कशी दाखवली तुम्हाला, लाईक दिस. सिंपल आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ H3PO3. चला आता तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे की या H3PO3 चं नाव काय आहे? फॉस्फरस. करेक्ट. याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. फॉस्फरस ऍसिड, त्याला आपण काय म्हणतो? फॉस्फरस ऍसिड. जर H3PO4 राहिला असतं तर मी काय नाव दिलं असतं? फॉस्फोरिक ऍसिड. येस, त्याला आपण नाव दिलं असतं फॉस्फोरिक ऍसिड. ओके. आणि अजून एक विचारून घेतो, मागच्या चॅप्टरचं आठवतं का चेक करू. जर POCl3 नाव आलं तर या POCl3 चं नाव काय असतं? POCl3 चं नाव काय आहे? फॉस्फोरिल क्लोराइड. नाही, याचं नाव आहे फॉस्फरस फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. करेक्ट. द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. हे जे नाव आहेत ना, हे सगळेचे सगळे चॅप्टर, हे सगळेचे सगळे नाव आपण बघितले होते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. ऑलरेडी झाले, जस्ट रिव्हिजन केली, विचारलं मुद्दा मी तुम्हाला. सो हे आपलं झालेलं ऑलरेडी, त्याचं नाव आपण तुम्हाला सांगितलं. आता ही झाली PX3 ची रिॲक्शन. आता आपल्याला बघायचं आहे PX5 ची रिॲक्शन, ज्याला आपण नाव दिलं आहे PCl5. बघा इथे आपण PX3 च्या जागेवरती PCl3 ला एक्सप्लेन केलं. आता इथे जो असणार आहे तो असणार आहे PX5. त्या PX5 च्या ठिकाणी आपण कोणाला एक्सप्लेन करतोय? PCl5 ला एक्सप्लेन करतोय. सो ती रिॲक्शन कशी या वेने असते. दिस रिॲक्शन इज लाईक दिस. सो आपण काय करायचं? OH ला सबस्टिट्यूट करायचं आणि एका क्लोरीनला तिथे शिफ्ट करायचंय. OH ला रिमूव्ह करायचंय, एका क्लोरीनला तिथे शिफ्ट करायचंय. अशी प्रोसेस करून झाल्यानंतर तुम्हाला मिळतं RCl प्लस, बघा इथे आलं पुन्हा ते POCl3 प्लस HCl. सो हे जे POCl3 आहे याचं नाव आहे फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. या सगळ्या रिॲक्शन घेण्याचा पर्पज काय आहे? या सगळ्या रिॲक्शन घेण्याचा पर्पज असा आहे की आपण जे टायटल मेन्शन केलंय ना, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड, आपण कोणाला ब्रेक करतोय? CO बॉन्डला ब्रेक करतोय. या प्रत्येक ठिकाणी हाच बॉन्ड ब्रेक होणार आहे. तुम्ही कुठले रिॲक्शन चेक करा, जिथून जेवढे आता होतील, जेव्हा पुढे होतील, याच्यातला प्रत्येकातला R आणि O म्हणजे कार्बन आणि O यांच्यातलाच बॉन्ड काय होतो? कन्फर्म ब्रेक होतोय. या अशा टाईपचे रिॲक्शन आहे ज्यांच्यामध्ये CO बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. मग एखादा थोडासा मायक्रो लेवलचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय की इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन देर इज अ ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा CO बॉन्ड ब्रेक होतो, अशा कुठली रिॲक्शन आहे? ऑप्शन ABCD. मग तुम्हाला ऑप्शन ABCD मधली ओळखता आली पाहिजे. मग ती रिॲक्शन तुम्ही PX3 ची दाखवू शकताय किंवा ती रिॲक्शन तुम्ही PX5 ची पण दाखवू शकताय. ओके. सो अशा 2 रिॲक्शन झाल्या. याच्या पुढे एक मिनिट, याच्या पुढच्या स्लाइड्स आता अवेलेबल नाही. आज नेमक्या एवढ्या स्लाइड मिळाल्या. नेमकं थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला म्हणून 10 मिनिटं आपण लेट चालू केलंय. तर आजचं जे लेक्चर असणार आहे ते फक्त आणि फक्त 40 मिनिट्सच आहे. ओके. आपण उद्या कंटिन्यू करू. आज आपण एवढं 40 मिनिट्सच लेक्चर घेतोय. याच्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या लिंकला क्लिक करायचं नाहीये. हे फक्त 40 मिनिट्सचं लेक्चर असेल. फक्त हे लक्षात ठेवा की आपण कुठेपर्यंत पोहोचलो आहे, की आपण PX3 पण बघितलंय आणि PX5 पण बघितलं. पुढचा टॉपिक मी आता घेऊन टाकलं असतं, पण हे जे पुढचे टॉपिक आहेत ना, ते टॉपिक आत्ताच्या आत्ता स्लाइडमध्ये ऍड नाही झालेले आहेत. मग ते मी उद्याच्या लेक्चरला ते ऍड करून घेईल. ओके. सो टुडे विल स्टॉप हिअर. आजचं लेक्चर असं काही विशेष नॉलेजेबल नव्हतं हे विशेष काही. फक्त या 2 रिॲक्शन थोड्या महत्त्वाच्या आहे. याच्यात MCQ विचारला जाऊ शकतोय आणि या दोघंही रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचा कुठला बॉन्ड ब्रेक होतो? MCQ ला विचारला जाऊ शकतोय. तर अल्कोहोलचा CO बॉन्ड ब्रेक होतोय. ओके. सो टुडे विल स्टॉप. कोण कोण आहेत सध्या बघू द्या मला. लेक्चर बंद होईल बरं का ते. ओके फाईन. पुन्हा लिंकला क्लिक करायचं नाही तुम्हाला. आज आपलं फक्त इथे लेक्चर संपतंय. चलो गाइस, टुडे विल स्टॉप हिअर टुडे. बाय एव्हरीवन.